शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्यापही माझा निर्णय नाही। मतदारसंघात लोकांसोबत चर्चा करून 2 दिवसांमध्ये निर्णय घेणार। ओमराजे निंबाळकर यांची ही भूमिका। तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोललेलो नाही। ओमराजेंची प्रतिक्रिया। ओमराजेंचं तळ्यात मळ्यात असल्यानं ऑपरेशन टायगर धोक्यात। ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी 6 खासदार फुटणं हे आवश्यक। ओमराजेंनी नकार दिल्यास ऑपरेशन यशस्वी होणार नाही। 5 खासदारांची धाकधूक वाढली। उद्धव ठाकरेंचं मन मोठं परत येऊ इच्छिणाऱ्यांनी यावं। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तळ्यात मळ्यात असो पण डुबायचं की नाही ते ओमराजेंवर आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। ओमराजे निंबाळकरांचा विश्वासघात झाला, त्यांना सोबत राहायचं असल्यास उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील। अनिल देसाई यांची माहिती। एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांची फोनवरून चर्चा, तर कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। पवनराजेंच्या निकालाबाबत फडणवीस आणि शिंदेंची अमित शहांसोबत चर्चा। शहांनी सीबीआयला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिलेत। एकनाथ शिंदे यांची माहिती। निकाल दुर्दैवी असं म्हणत ओमराजे निंबाळकर हायकोर्टात दाद मागणार। कलियुग आहे ओमराजेंची निकालावर प्रतिक्रिया। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता। पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपी दोषमुक्त। माफीचा साक्षीदार खोटं बोलत असल्यास खटला दाखल करता येणार, कोर्टाचं निरीक्षण। फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे करणार दौरा। 27, 28 आणि 29 जून रोजी ठाकरेंचा दौरा। सोडून गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा जोमाने काम करा, उद्धव ठाकरे यांचे हे आदेश। अमित शहा यांच्या जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांना फोन। शिंदेंनी बाजूला जाऊन फोन अटेंड केला। हा महत्त्वाचा फोन कुणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। आता कोणताही गट उरलेला नाही, शिवसेना एकच। कोल्हापूरमधल्या सभेत अमित शहांचं वक्तव्य। शहांकडून शिंदेंची शिवसेना असा अध्यक्ष उल्लेख। शिंदेंनी शहांच्या वक्तव्यावर हात जोडले। आताची फोडाफोडी म्हणजे अमित शहांची 2029च्या पंतप्रधान पदाची तयारी। खासदार फुटीवर राज ठाकरेंचं हे विधान। वर्षभरात काहीही होऊ शकतं, खासदार भाजपमध्ये का गेले नाही? राज ठाकरेंचा सवाल। राज्यात दुष्काळासारखी स्थिती, पण राजकारणी आमदार खासदार फोडण्यात व्यस्त। ठाकरेंच्या खासदार फुटीवर राज ठाकरेंचं भाष्य। जनतेच्या मतांना काहीच किंमत नसल्याचंही केलं वक्तव्य। जैनांचे काही मुनी भाजपच्या नादी लागून राजकारण करू पाहतायत। मराठी माणसाचं मनगट पाहिले का? राज ठाकरेंचा निलेशचंद्र मुनींना इशारा। तर तुमच्या मनगटात किती दम हे जनतेला माहिती, जैन मुनी यांचं प्रत्युत्तर। रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे समुद्रात संभाजीनगरचे 5 तरुण बुडाले। समुद्र खवळलेला असल्यानं बचाव कार्य थांबवलं। उद्या पुन्हा एकदा कोस्टगार्ड आणि पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जाणार। संपूर्ण देशभरात उद्या नीटची पुनर्परीक्षा होणार। परीक्षा केंद्रांवरती सीसीटीव्हीचा वॉच असेल। खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी। मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून उद्याचे मेगा ब्लॉक रद्द। बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट। संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना मेस्ता अंतर्गत नोटीस। तात्काळ कामावर रुजू होण्याच्या सूचना। प्रवाशांसाठी अतिरिक्त बसचीही व्यवस्था। राज्यातील अनेक भागांना पाणी टंचाईच्या झळा। नाशिकच्या चांदवड आणि इगतपुरीमध्ये भीषण पाणी टंचाई। बुलढाण्याच्या फतेपूरमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती। नाशिकच्या निफाडमध्ये पावसाची हजेरी। गोळेगाव, मरळगोई, गोंदेगाव परिसरामध्ये पावसाच्या बरसल्या सरी। शेतकरी मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत। इराणकडून पुन्हा एकदा हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद। इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणचा हा निर्णय। इराणी मीडियाची ही माहिती। अफगाणिस्तान विरुद्धच्या 3ऱ्या वनडेमध्ये 9 गडी राखून भारताचा विजय। यशस्वी जयस्वालचं शतक तर रोहितच्या 79 धावा। भारताने 3-0 ने मालिका जिंकली।